नमस्कार मित्रांनो. स्त्रियांना कौतुक ऐकायची खूप सवय असते किंवा त्यांना कौतुक ऐकायला खूप आवडतं. पण मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या स्त्रीचं कौतुक करत असाल तरी देखील ती खुश होत नसेल, तुमच्यावर नाराज असेल. मित्रांनो, बघा, स्त्रियांना फक्त हे 3 गोष्टी तुम्ही जर तिच्या कौतुकात तिला बोलला तर ती स्त्री तुमच्या मागे पुढे करेल किंवा तिची स्वप्न अगदी गगनाला भिडतील. तुमच्याविषयी ती जे काही विचार करते ते एकदम पॉझिटिव्ह विचार करेल आणि तुम्ही तिच्या विचारात, तिच्या आठवणीत कायम घर करून राहाल. मित्रांनो, ती स्त्री कधीही तुम्हाला विसरू शकत नाही. फक्त तुम्ही ही 3 वाक्य तिच्याशी बोलायची. चला जाणून घेऊया या व्हिडिओमधून कोणती आहेत ती 3 वाक्य. मित्रांनो, जीवनात कधी मुलगी निवडायची वेळ असते तेव्हा पैसा नाही तर फक्त तुमच्यावर प्रेम करेल अशी मुलगी निवडा. कारण तीच संस्कारी आणि तुम्हाला साथ देणारी असते. मित्रांनो, पैसा पाहून तर सगळेच साथ देतात, पण मित्रांनो, खरी तुमची साथीदार तुमच्या परिस्थितीत साथ देणारी असली पाहिजे. प्रेमात पडा, पण कोणताही निर्णय गडबडीत घेऊ नका. बघा, स्त्रीचं कौतुक करण्यासाठी तुम्ही फक्त ही 3 वाक्य बोला. ती कधीच स्त्री तुम्हाला सोडून जाणार नाही. सतत तिच्या आठवणीत तुम्हीच राहणार. मित्रांनो, ह्या 3 वाक्यांवरती त्यांना कौतुक ऐकण्याची खूप सवय असते. त्यामुळे हे 3 वाक्य बोलणारा पुरुष त्या स्त्रीच्या आठवणीमधून कधीच दूर जाऊ शकत नाही. तर नंबर 1, तू खूप धाडसी आहेस. बघा मित्रांनो, जेव्हा आपण स्त्रीचं कौतुक करतो तेव्हा तू खूप धाडसी आहेस असं तिचं कौतुक केलं तर तिला छान वाटतं. नंबर 2, तू खूप सुंदर आहेस. प्रत्येक स्त्रीला तिच्या सौंदर्याविषयी पुरुषाने बोलावं असे तिच्या फिलिंग्स असतात किंवा असं तिला वाटत असतं की आपल्या सौंदर्याचं कोणीतरी कौतुक करावं, कोणीतरी आपल्यावरती कॉम्प्लिमेंट द्याव्या की आपण कसं दिसतो. त्यातच तू खूप सुंदर दिसतेस असं जर कॉम्प्लिमेंट दिलं तर स्त्रीला खूप छान वाटतं. मित्रांनो, तिला असं वाटेल, वाव, हा किती छान आहे, माझ्यामध्ये बारीक बारीक गोष्टी खूप ऑब्झर्व करतोय, माझ्यावरती खूप नजर ठेवतो, असं तिला नक्कीच वाटेल. नंबर 3 आणि शेवटचं, तुझ्यापेक्षा चांगली दुसरी कोणीही नसेल आणि नाही. मित्रांनो, ही गोष्ट ऐकायला स्त्रीचे कान अगदी आतुर झालेले असतात. बऱ्याचदा तुम्ही हे ऐकलं देखील असेल की स्त्रिया जेव्हा रिलेशनमध्ये असतात किंवा एखादा पार्टनर किंवा त्यांचं लग्न झालेलं असेल तर बऱ्याचदा महिला हे वाक्य नेहमी बोलून दाखवतात, मी म्हणून टिकले, नाहीतर कोणीच टिकले नसते. तिचं बोलणं, मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे ती बोलून दाखवण्यापेक्षा तुम्ही जर असं बोलला, तुझ्यापेक्षा चांगली दुसरी, तर वा, क्या बात आहे, तर तिला खूप छान वाटेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.